प्रवाशांसोबत अर्रावेची भाषा करणाऱ्या महिला कंडक्टरची चौकशी सुरू. विभाग नियंत्रकांनी दिले आगार प्रमुखाला आदेश. व्हिडिओ सोशल मीडियावर झाला होता व्हायरल. एसटी महामंडळाच्या बसमधील एका महिला वाहकाने प्रवाशांसोबत अत्यंत उद्धटपणे आणि अर्रावेची भाषा वापरल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर आता प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. विभाग नियंत्रक शुभांगी सिरसाट यांनी या प्रकरणाची दखल घेत तातडीने शेगाव आगार प्रमुखांना चौकशीचे आदेश दिले असून अहवाल प्राप्तीनंतर कारवाई केली जाणार असल्याचे सांगितले. तू कोण आहे? कलेक्टर आहेस? होम मिनिस्टर आहेस? मोदी असला तरी मी काय करू? अशा अत्यंत उद्धट भाषेत प्रवाशांची हुज्जत घालणाऱ्या शेगाव एसटी आगाराच्या एका महिला वाहकाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. वरवट बकाल बस थांब्यावर हा प्रकार घडला होता. महिला वाहकाच्या वर्तणुकीमुळे प्रवाशांमध्ये संतापाची लाट उसळली. सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सदर महिला वाहकाने आपली बाजू मांडली. तिने दावा केला की मी कोणाशीही विनाकारण अर्रावी केली नाही. उलट प्रवाशांनीच मला आधी शिवीगाळ केली. केवळ मला बदनाम करण्यासाठी व्हिडिओचा ठराविक भाग व्हायरल केला जात आहे. तर दुसरीकडे या प्रकरणाची आता एसटी महामंडळाने दखल घेत प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. पाहूया काय म्हणाले विभाग नियंत्रक शुभांगी सिरसाट. सर, व्हिडिओ व्हायरल झाला आहे आणि प्रवाशांची अरेरावी करणं हे मुळातच चुकीचं आहे. कारण प्रवासी हे दैवत आहेत आणि या पद्धतीने जर वागणूक होत असेल कर्मचाऱ्यांकडून, जर ती जाणून बुजून होत असेल तर निश्चित ते कारवाईला पात्र आहेत. पण त्यांची बाजूही समजून घेणं तेवढंच महत्त्वाचं आहे. त्यामुळे आगार व्यवस्थापक यांच्याकडून चौकशी अहवाल घेऊन कार्यवाही करणं हे उचित ठरेल. त्यामुळे दोघेही साईड समजून घेणं महत्त्वाचं आहे. चौकशी अहवाल मागवते आहे त्याचा. पण अशा पद्धतीनं अरेरावी योग्य आहे? नाही, निश्चितच नाही. प्रवासी हे दैवत आहे. प्रवाशांच्या जीवावर आपण आहोत आणि त्यांच्याशी या पद्धतीने वागणं हे निश्चितच योग्य नाही.